तर नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आहे तुमचा मित्र MTD. अजून वेलकम आहे तुम्हाला माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये. तर आज आपण आहे पीठाऊनमध्ये मी आलो आहे हिंजवाडीमध्ये IT पार्क. माझ्या दादाचा फ्लॅट बघायसाठी. तो म्हणजे पोझिशन भेटायचं सध्या, पण म्हणजे चालू आहे मेंटेनन्स, म्हणजे बनवणं चालू आहे. तर आपण आलो आहे ब्ल्यू रिच. तर हे आहे ब्ल्यू रिचचं रिसेप्शन ऑफिस, जिथे आपण आता एंटर केलं आहे. आपले जे नातेवाईक म्हणजे जे माझे वहिनी गिने आहेत ते इथे बसले आहे. हाय करा, हाय करा, हाय 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 हाय. व्लॉग शूट करते. ही आहे आत्या कुणाल भैया. तर गाईज, जसं की तुम्ही बघू शकता, ही आहे पूर्ण ब्ल्यू रिचची डमी. तुम्ही बघू शकता आहे मधातला पूर्ण गोल्फ एरिया आहे. अजून आजूबाजूने पूर्ण बिल्डिंग्स कवर्ड केलेल्या आहे. आणि इथे स्कूल्स, शॉपिंग एरिया सगळंच इन्क्लूड आहे. हा जवळपास म्हणजे 14,000 स्क्वेअर फूटमध्ये व्यापलेला एरिया आहे, जसं की तुम्ही बघू शकता. तर चला आता चाललो आपण. कुणाल भाई, आता आपण कुठं चाललो आहे? आता आपण चाललो आहे फ्लॅट बघायला, जो अंडर कन्स्ट्रक्शन आहे. अच्छा, सो लेट्स सी. तर आपल्याला म्हणजे कारने घेऊन चाललं आहे की कसं? आपल्याला कारने घेऊन जाणार आहे लोक. अच्छा अच्छा. आणि पूर्ण जे टाउनशिप आहे हां, त्याचा एक राऊंड मारून आहे. अच्छा अच्छा. सर चला बघूया आपण काय काय आहे ब्ल्यू रिचमध्ये. इकडे अच्छा. सेंचर आहे. हां, याच्या मागे LTI माइंट्री आहे अच्छा आणि बऱ्याच कंपनीज आहे इकडे. अच्छा. सो IT पार्क आहे, तर पुष्कळशा कंपनीज असेलच इकडे. आतमध्ये पण आहे. आतमध्ये पण आहे. ये जो 3 आदमी फुल बेड चाहिए, ये आपको दिखाएंगे सैंपल आपका जो फोन बेस कमरा है वहाँ पे. बाकी आपका स्कूल का कहाँ पे है वो तो आपको बता देंगे. इसे नीचे पूरे राउंड में आके दे सकता है. चलेगा. बाईक तुम्ही बसा. हां, मनक्षला घेऊन बसा तुम्ही, आम्ही येतो. आम्ही बाईकने येतो. आपण काय करू, लेडीज अजून आदित्यबाईला अंदर टाकून देऊ. अजून आपण तिघं बाईकने चाललं जाऊ. चालेल? शॉर्ट आउट नाही तर 2 बाईक घेऊन येऊ ना. 4. हो ठीक आहे, होऊन जातं. चला. पण माझ्या गाडीची चाबी बहिणीने घेतली. तर लेडीज गँग चालली आहे कारमध्ये. हो, आम्ही चौघं बाईकमध्ये चाललो. बाय. अजून आम्ही चाललो आहे बाईकवर. गौरव, जॅकेट काढून, गरमी होत आहे. हो, एका बाईकवर 4 जण कसे जाणार? लेट्स गो. तर आपण बघायला निघालो आहे ब्ल्यू रिच सिटी. आणि खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स दिसत आहे इथं. म्हणजे दादू यांनी जसं मेन्शन केलं आहे की म्हणजे 14,000 स्क्वेअर फूटच्या एरियात आहे. तर आहे का खरंच? हां, खरंच आहे. मोठी टाउनशिप आहे. मोठी टाउनशिप आहे. आणि या बिल्डिंग्सच्या मधोमध हां, गोल्फ कोर्स आहे. अच्छा अच्छा. ते आता दिसणार ना आपल्याला तसं. हो. तर या टाउनशिपला म्हणजे बिल्ड करायला
बघशील समोर 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 चालते नो प्रॉब्लेम. बोलण्यात ते लक्ष होतं ना. अरे दोघं कुठे गेले? तर गाईज फायनली आम्ही आलो आहे त्या अंडर कन्स्ट्रक्शन एरियामध्ये जिथे आपल्या दादाचं फ्लॅट आहे. तर तुम्ही बघू शकता खूप मोठा फ्लॅट आहे, लंबाच लंबा आहे. तरी म्हणजे किती फ्लोअर असेल? 32 फ्लोअर्स आहे. 32 आहे. अजून आपल्याला प्रोटेक्शनसाठी दिला आहे ना. यस. चला तर घालूया आपण. कसं लिफ्ट आहे की स्टेअर्सने जावं लागेल? हां चला चला जाऊया. येत आहे. आपले 2 जण यायचे सध्या. ते रूट विसरले आहे, त्यांना या म्हटलं ओरियंटपर्यंत. हो रस्ता भूल गए थे. नाही म्हटलं ते दिसून नाही राहिलं तर दुसऱ्या रस्त्याने गेले म्हणा. अच्छा अच्छा. यानीच म्हणला. कोणचाही गाला एकच गोष्ट आहे. बीबी चलता है क्या? हां चालतं. अच्छा अच्छा ते इन्क्लूड आहे सगळ्या ना. चला मग चाललो आपण अंडर कन्स्ट्रक्शन एरियामध्ये. चला कॅप्टन चलिए जल्दी जल्दी. हो हो बस. नक्श हाय कर फ्लाइंग किस. तर आता आपल्याला किती फ्लोअर्स चढायचे आहे? नाही फर्स्ट नाही, किती फ्लोअर्स चढायचे टोटल? अच्छा वरती बॅन आहे का सध्या? राधिका एक नंबरचा जो फ्लॅट आहे. हां मग त्या साईडचा त्या साईड गोल्ड प्लेसिंग नाही. गोल्ड प्लेसिंग. एमएनडी प्लेसिंग. म्हणजे असे पूर्ण जे बाकीचे जे फ्लॅट्स आहे वरचे तर ते सिमिलर राहील. तर म्हणजे विथ फर्निचर भेटणार आहे की कसं पूर्ण? विदाउट फर्निचर. हे डेमो फर्निचर. हे बघा म्हणजे वॉशिंग एरिया. तर आपल्याला वॉशिंग एरियाला जर इथे ओटा पाहिजे असेल तर ओटा करून तिथे बेसिंग आणि ओटा. एका साईडला वॉशिंग मशीन ठेवता येतं आणि कपडे वाळून ठेवायचे बाहेर. किचन अरे डायरेक्ट मग बाकी तेच ना तो आपल्या इथं हा खूप कमी वाटतं. दादा आपण आपला परिचय देऊ शकतो? इंट्रोडक्शन अलाव नाही आहे. नाही जस्ट म्हणजे चालेल काही प्रॉब्लेम नाही. पुण्यातले हो टाकणार तर आहेच. अलाव नाही आहे का? बरं ठीक आहे चालेल. म्हणजे हा म्हणजे 2 BHK आहे ना पूर्ण? अजून किती स्क्वेअर फूटमध्ये आहे तरी हा कवर्ड? 744. अजून याच्यात म्हणजे विथ फिनिशिंग सगळं भेटून जाईल. म्हणजे फर्निचर आपल्याला ॲड करायला लागेल. फक्त म्हणजे फिनिश करून पूर्ण भेटून जाईल.
चांगलं आहे ना, काही प्रॉब्लेम नाही तसं. टोटल किती फ्लोअर्स आहे म्हणजे? 32 आहे. ठीक आहे, चालेल. आत्या सरक. भारी आहे. पसंद नाही मेरे को. पसंद आहे? हाँ, पसंद नाही मेरे को. तर आत्ताच आम्ही सॅम्पलमध्ये व्हिजिट केलं होतं. तर गौरवचं असं म्हणणं पडलं की कमी स्पेस एरियावाला दाखवला आम्ही. तर आपण दुसऱ्या सॅम्पलमध्ये घुसलो आहे. नाही ते म्हणतात तसं राहतं, पण करून आता भेटू शकतो जर आत्ताच सांगितलं सांगून द्यावं लागेल. अरे आदित्य भैया, हा पाईप कसला आहे वरचा रेडवाला? म्हणजे सगळ्याच ह्याच्यात आहे का? हां, ते तसंच राहतं ना. जेव्हा नाही का आपलं घरचं पूर्ण फर्निचर येऊन जाईल ना, तेव्हा ते मग स्पेस पूर्ण ऑक्युपाय होऊन जाईल. आपल्याला रिकामा चांगला दिसते, बाजूचे वाटत होतं, पण आपल्याकडे फर्निचर पुष्कळ आहे, सामान. तर वहिनी काही 2 शब्द बोला. 2 शब्द. चला सर, आपलं बघणं झालं आता आपण चाललो आहे वापस घराकडे. राधिका, अरे तुझी प्रेमिका होती का? आता नाही आहे. तशी काजल कोण होते? नाही म्हणजे आपल्याला कसं त्यांनी क्लेम करताना एवढं देता म्हणून कशाला आपण फ्रॉड बनायला पैसे देऊन म्हणून म्हणलं की एक वेळ चेक करून घेऊया, नसेल तर मग आपण चेक करू शकतो ऑलरेडी. मग बदलायचं पुढे आम्ही चेक करू. आता वरचं बनवायचं आपण आतापासून मेजर करून त्यांना सांगणार की नाही राहणार आम्ही सांगतो क्लेम करू शकतो. तर आता आपला फ्लॅट बघून झाला. 17चे किती बनले? 31 फ्लोअर सुरू आहे. म्हणजे अजून एकच फ्लोअर बाकी आहे आणि मग थोडा एरियावर. त्याच्यानंतर हे जे काम सुरू आहे ना, आपण पाहिलं काम त्याला वेळ लागेल. हे पहिले खिडक्या लागल्या, इथपर्यंतच खिडक्या लागल्या बघा. वरती खिडकी लागेल, टाईल्स लागणार. हां, 10 फ्लोअरपर्यंत झालं आहे म्हणे. त्याला म्हणजे ऑलमोस्ट 5-6 महिने लागून जाईल ना, की जास्त लागेल? 1 वर्ष लागेल. आता फक्त या बिल्डिंग 3ऱ्यापर्यंत 10व्यापर्यंत झाला आहे म्हणते. बरं, त्यांनी टिनाने काऊन सील मारून ठेवला तसं? तुझ्यासारख्या येते उडी मारते. आमच्या इकडे पिनॅकलचा ग्रुप आहे, त्याची बिल्डिंग कंप्लीट झाली होती ऑलमोस्ट. उडी मारली एका पोरीने, बंद हो गया उसका बेचारे का काम. क्या वो आगे वाला बोल रहे क्या आप? हाँ वही ग्रुप आगे वाला नहीं रे, इंदौर में. अच्छा, इंदोरमध्ये पिनॅकल. चला मित्रांनो, तर आपण आता बाकीचा परिसर बघून घेऊ. ब्ल्यू रिजचा बसलेत? ठीक आहे, मी पण बसून जातो. चला कुणाल भैया.
भारी है. चलिए. तुला म्हणजे कसं कमी वाटला एरिया की कसं म्हणजे सांगितल्याप्रमाणे? 742 कार्पेट सांगितलं होतं. हां हां. त्या हिशोबाने बनल्यानंतर थोडासा छोटा वाटतोय, हो. पण ठीक आहे. कारण ते म्हणजे फर्निचरने एक वेळेस ऑक्युपाय झालं ते कमी वाटणारच आहे आपल्याला. हां, ते फर्निचरमुळेच वाटतं. चलो कोई बात नाही. आपण विजिट मारून घेऊ पूर्ण ब्लू रिजचा एरिया, कसं दिसतंय काय दिसतंय. कॅनल्स. नाही हा तर कॅनल कमी, अजून नदी जास्त वाटतंय. एरिया जास्ती आहे पण समोर कमी आहे. अच्छा अच्छा अच्छा. अवान्स. पर्सिस्टंट आली. हो. कॅपिटल लँड. म्हणजे आपण सध्या आता ब्लू रिजचाच एरिया फिरताय ना, टाउनशिपचा. अजून याच्यात म्हणजे आय टी पार्क्स इन्क्लूड आहे. आय टी पार्क्स माने कंपनीज इन्क्लूड आहे ना. चांगलं आहे चांगलं. मॅकडी. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. तर आमचं विजिट सगळंच झालं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर अजून सबस्क्राईब करून द्या. पहिला ब्लॉग आहे आपला. ठीक आहे. तर आम्ही चाललो आता पेटपूजा करायसाठी. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय करून द्या.